Good morning. In last lecture, we see arrays within structure and structure within structure. So from today's lecture, the new point is unions. So this is the last point in the second unit. So what is meant by union? So union are conceptually similar to the structures. Unions conceptually similar to the structure. युनियन हा कन्सेप्च्युअली सिमिलर टू द स्ट्रक्चर आहे. जर तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असेल तर तुम्हाला युनियन समजणार आहे. द सिंटॅक्स टू डिक्लेअर और डिफाईन युनियन इज ऑल्सो सिमिलर टू दॅट ऑफ अ स्ट्रक्चर. आता याचा सिंटॅक्स आणि डिक्लेरेशन हे स्ट्रक्चरसारखंच आहे. द ओनली डिफरन्स इज इन अ टर्म्स ऑफ स्टोरेज. फक्त त्यामध्ये डिफरन्स काय आहे तर स्टोरेज. ज्या वेळेला एखादा डेटा मेंबर स्टोअर होतो लाईक स्ट्रक्चरमधला आणि युनियनमधला, त्यामध्ये फक्त त्याचा डिफरन्स आहे. त्याचं सिंटॅक्स आणि डिक्लेरेशन सेम आहे. स्ट्रक्चरचं जसं सिंटॅक्स आणि डिक्लेरेशन आहे त्याच पद्धतीनं युनियनचंही सिंटॅक्स आणि डिक्लेरेशन आहे. जसं स्ट्रक्चर डेटा आयटम्स ऑफ अ डिफरंट डेटा टाईप स्टोअर करतो त्याच पद्धतीनं युनियनसुद्धा डिफरंट डेटा टाईपचे इलेमेंट स्टोअर करतो. फक्त डिफरन्स कशामध्ये येतो आहे तर डिफरन्स येतो आहे तो त्याच्या स्टोरेज बाबतीत. तो कसा येतो आहे बघा. इन स्टोरेज ईच मेंबर हॅज इट्स ओन स्टोरेज लोकेशन. बघा स्ट्रक्चर म्हणजे आपण जेवढे डेटा मेंबर्स तुम्ही घेतले असतील लाईक रोल नंबर, नेम, मार्क्स, आता सपोज 3 घेतलेत तर त्या प्रत्येकाचं स्टोरेज लोकेशन वेगळं आहे. म्हणजे रोल नंबरसाठी वेगळं आहे, नेमसाठी वेगळं आहे, मार्क्ससाठी वेगळं आहे. Whereas all members of union uses a single shared memory location. पण युनियनमध्ये तसं नाही आहे. युनियनमध्ये काय आहे त्या सगळ्यासाठी जेवढे काही तुम्ही युनियनमध्ये डेटा मेंबर्स घेणार आहात त्याच्यासाठी एकच सिंगल शेअर्ड मेमरी लोकेशन आहे. त्यासाठी फक्त एकच मेमरी लोकेशन अवेलेबल आहे. बघा सिंटॅक्स आणि डिक्लेरेशनच्या बाबतीत युनियन हा स्ट्रक्चरसारखाच आहे. तोही काय करतो डेटा इलेमेंट्स ऑफ व्हेरियस डेटा टाईप स्टोअर करतो आहे. ठीक आहे. पण डिफरन्स काय आहे की स्टोरेजच्या बाबतीत. जसं स्ट्रक्चरमध्ये ईच अँड एव्हरी डेटा मेंबर हॅज अ डिफरंट लोकेशन फॉर स्टोअर. स्टोरेजसाठी वेगवेगळं प्रत्येक मेंबरसाठी वेगवेगळं मेमरी लोकेशन आहे. बट इन केस ऑफ युनियन it is a single shared memory location for all the data members in the union. म्हणजे युनियनमधले जेवढे काही डेटा मेंबर्स आहेत त्या सगळ्यांसाठी एकच शेअर्ड मेमरी लोकेशन आहे विच इज इक्वल टू द साईज ऑफ लार्जेस्ट डेटा मेंबर. आणि त्याची साईज केवढी असते तर जो लार्जेस्ट डेटा मेंबर आहे युनियनमधला त्याच्या साईज एवढीच त्याची काय असणार आहे साईज असणार आहे. बघा इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं, युनियन दिसतं. स्ट्रक्ट EMP घेतला आहे आणि कॅरेक्टर X आहे आणि फ्लोट Y आहे. आता तुम्हाला माहिती आहे एका सिंगल कॅरेक्टरसाठी किती बाईट लागतो तर साईज 1 बाईट लागतो आणि फ्लोटसाठी किती बाईट लागतो तर 4 बाईट लागतो. ठीक आहे. आणि स्ट्रक्ट EMPचा व्हेरिएबल क्रिएट केला E, बरोबर. तर आता इथं बघा खाली तुम्हाला दिसतंय ई स्ट्रक्चर व्हेरिएबलमध्ये एक्ससाठी वेगळा मेमरी लोकेशन दिसतो आणि वायसाठी वेगळा मेमरी लोकेशन दिसतो. मग टोटल साईज किती झाली 5 बाईट्स, 4 + 1. आता फ्लोटसाठी 4 बाईट्स म्हणजे वायसाठी 4 बाईट लागणार आहे आणि एक्ससाठी 1 बाईट लागणार आहे. या प्रत्येकाच्या ह्या दोन्हीचंही मेमरी लोकेशन्स कसं आहे डिफरंट आहे. एक्सचं वेगळं आहे आणि वायचं वेगळं आहे. बट आता राईट साईडला बघा युनियन्समध्ये सेम आपण डिक्लेअर केलं फक्त तिथे युनियन कीवर्ड वापरला आहे. स्ट्रक्चरसाठी स्ट्रक्ट वापरत होतो, युनियनसाठी युनियन वापरतो आहे. युनियन EMPs घेतला आहे आपण, त्यामध्ये पण X सेम डिक्लेरेशन आहे आणि फ्लोट Y. बघा आता कॅरेक्टर Xसाठी किती कॅरेक्टर आहे डेटा टाईप म्हणजे 1 बाईट लागणार आहे आणि फ्लोट काय होणार आहे वायसाठी 4 बाईट्स लागणार आहे. म्हणजे आणि इथे हा क्लोज केला EMP क्लोज केलेला आहे. तर बघा आता मॅक्झिमम साईज कुणाची आहे
कॅरेक्टरचे आहे का फ्लोटचे आहे, तर फ्लोटचे आहे, म्हणून इथं 4 बाईट्स दिसत आहे. आणि तो शेअर्ड केला आहे बघा, एक्स अँड वाय. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं आहे एक्स आणि वाय हे दोन्ही डेटा मेंबर शेअर्ड मेमरी लोकेशन, म्हणजे एकच मेमरी लोकेशन काय करतायत, शेअर्ड करतायत. एकच मेमरी लोकेशन शेअर्ड करतायत. तसं स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक डेटा मेंबरसाठी वेगवेगळा मेमरी लोकेशन अवेलेबल होतं. एक्ससाठी वेगळा आहे, वायसाठी वेगळा आहे. आणि इथं काय होतं आहे, एक्स अँड वाय काय करतो आहे, शेअर करतो आहे मेमरी. ठीक आहे. आता ॲलोकेट्स स्टोरेज इक्वल टू लार्जेस्ट वन. आता ह्यामध्ये एक्स आणि वायमध्ये कोणता जास्त, वाय हा जास्त मेमरी लोकेशन शेअर करतो 4 बाईट्स. त्यामुळे त्याची युनियनची साईज किती झाली, 4 बाईट. जेवढा लार्जेस्ट डेटा मेंबरची साईज आहे तेवढीच युनियनच्या लोकेशनची साईज असते, म्हणजे 4 बाईट्स असते. दिस इम्प्लाइज दॅट ऑल्दो युनियन मे कंटेन मेनी मेंबर्स ऑफ डिफरंट टाईप्स, इट कॅनॉट हँडल ऑल द मेंबर्स ॲट द सेम टाईम. म्हणजे जरी युनियनमध्ये वेगवेगळे डेटा मेंबर घेतले असतील, डिफरंट डेटा मेंबर घेतले असतील, पण तो हँडल करू शकत नाही, एका वेळी सगळे डेटा मेंबर हँडल करू शकत नाही. मग मला सांगा, इथं 4 बाईट्स आहे, तर इथं सपोज आपण फ्लोट स्टोअर केला, एखादी व्हॅल्यू स्टोअर केली 4 बाईटची, तर तो तेवढा स्टोअर करणार आहे, एक्सची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे का, नाही, कारण त्यामध्ये मेमरीज नाही आहे. कारण एक्सची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आणखी एका बाईटची गरज आहे, पण तो स्टोअर करणार आहे का, नाही. युनियन इज डिक्लेअर्ड युझिंग युनियन कीवर्ड. युनियन कुठल्या कीवर्डनं दाखवलं जातं, युनियन कीवर्डनं. जसं स्ट्रक्चर हा स्ट्रक्ट कीवर्डनं दाखवलं जात होतं, तसं युनियन हा कशानं दाखवला जातो, युनियन कीवर्डनं. इथे दाखवलं आहे बघा, ॲक्सेसिंग अ युनियन मेंबर इन अ सी. युनियन मेंबर कशा पद्धतीने ॲक्सेस केले जातात. लाईक स्ट्रक्चर मेंबर, इट इज ऑल्सो ॲक्सेसिंग युनियन मेंबर. आता इथे तुम्हाला एक युनियन दिसतंय टेस्ट नावाचा. त्यामध्ये 3 डेटा मेंबर दिसत आहेत, इंटिजर ए, फ्लोट बी आणि कॅर सी. ठीक आहे. मग मला सांगा, युनियन टेस्टला इंटिजर ए आहे, इंटिजर व्हॅल्यू घेतले ए, फ्लोट बी आणि कॅरेक्टर सी, आणि त्याचा व्हेरिएबल वापरला आहे टेस्टसाठीचा टी. मग मला सांगा, ह्यातला युनियन टेस्टची मेमरी साईज किती असणार आहे बघा. कशावरून कन्सिडर करणार, ह्या 3 डेटा मेंबरमधला लार्जेस्ट मेमरी ॲलोकेशन कुणासाठी असणार, इंटिजरसाठी किती बाईट असतो, 2 बाईट्स, बरोबर. फ्लोटसाठी किती बाईट असतो, 4 बाईट्स, आणि कॅरेक्टरसाठी किती बाईट असतो, 1 बाईट. मग मला सांगा, ह्यातला टेस्टचा किती असणार आहे, जास्त लार्जेस्ट कुणाचा आहे, तर फ्लोटचा. मग ह्या टेस्ट टीचा किती मेमरी ॲलोकेशन असणार आहे, 4 बाईट्स मेमरी ॲलोकेशन असणार आहे. ठीक आहे. आणि हाऊ टू ॲक्सेस बघा, व्हेरिएबलचं नाव आहे टी डॉट ए, टी डॉट बी आणि टी डॉट सी. अशा पद्धतीने तुम्ही मेंबर्स ऑफ युनियन ॲक्सेस करू शकता. आता एक्झाम्पल दाखवलं आहे बघा. युनियन आयटम नावाचं युनियन घेतला आहे, त्यामध्ये इंटिजर ए, फ्लोट बी आणि कॅर सी एच असं घेतला आहे. त्यानंतर इंटिजर मेनमध्ये युनियन आयटमचा एक व्हेरिएबल क्रिएट केला, आय टी नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केला आहे. मग त्याला व्हॅल्यू पास केले बघा, आय टी डॉट ए 12, आय टी डॉट बी 20.2, बरोबर. आणि आय टी डॉट सी एच काय घेतला आहे, झेड, आय टी डॉट सी एच झेड, कारण सिंगल कॅरेक्टर आहे. मग प्रिंट करायचे आहेत आपल्याला. प्रिंट एफ %d/n आय टी डॉट ए, %f/n आय टी डॉट बी, %c/n आय टी डॉट सी एच. आणि आता रिटर्न. आता आउटपुट कसं येते त्याचं बघूया. आउटपुट काय आलं बघा, गार्बेज व्हॅल्यू इथं प्रिंट केले. एची व्हॅल्यू 12 दाखवले का, नाही. बीची व्हॅल्यू पण 20.2 दाखवले का, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही दाखवले, गार्बेज व्हॅल्यू 20.1999 असं दाखवलं. आणि कॅरेक्टरची व्हॅल्यू फक्त काय दाखवली, झेड दाखवले. म्हणजे ॲज यू कॅन सी हिअर द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी गेट करप्टेड. ए आणि बीची व्हॅल्यू काय झाल्या, करप्टेड, आणि ओनली व्हेरिएबल सी प्रिंट द एक्सपेक्टेड रिझल्ट. म्हणजे फक्त कशाची व्हॅल्यू एक्झॅक्ट दाखवली, सीची व्हॅल्यू एक्झॅक्ट दाखवलेली आहे. दिस इज बिकॉज in union the memory is shared among different data types, hence the last member whose value is currently stored will have the memory.
फक्त मला सांगा काय होतं बघा, एकच मेमरी अलोकेशन असल्यामुळं काय होतं, सपोज 3 व्हॅल्यू स्टोअर करायच्यात, एची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, बीची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, सीची व्हॅल्यू स्टोअर. पहिल्यांदा एची व्हॅल्यू स्टोअर केली बरोबर, परत त्याच्यावर काय केली, बीची व्हॅल्यू स्टोअर केली, म्हणजे एची व्हॅल्यू काय होणार आहे, रिमूव्ह होणार, तर व्हॅल्यू कोणाची येणार आहे, बीची व्हॅल्यू. मग एची व्हॅल्यू काय असणार आहे, गार्बेज व्हॅल्यू, काहीतरी वेगळं सिस्टीमने जी व्हॅल्यू प्रोव्हाइड केली असेल ती व्हॅल्यू, गार्बेज व्हॅल्यू, नॉट एक्झॅक्ट व्हॅल्यू. परत मला सी प्रिंट करायचं लास्ट मेंबर, मग सीची व्हॅल्यू त्यामध्ये स्टोअर करायची असेल तर मला बीची व्हॅल्यू रिमूव्ह करावी लागेल, तरच मला तिथे सीची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे बरोबर, कारण ह्या तिन्हीसाठी एकच शेअर्ड मेमरी लोकेशन आहे. त्यामुळे एची व्हॅल्यू गार्बेज आली, बीची व्हॅल्यू गार्बेज आली आणि सीची व्हॅल्यू तेवढी मला काय दाखवणार आहे, एक्झॅक्ट आउटपुट मला दाखवणार आहे. कारण युनियनमध्ये डिफरंट मेमरी लोकेशन्स प्रत्येक मेंबरला नसतात, देअर इज अ ओनली वन शेअर्ड मेमरी लोकेशन असतात. ठीक आहे, त्यामुळं जे लास्टचा मेंबर असेल त्याला आपण जी व्हॅल्यू ॲक्सेस दिलेली असेल किंवा व्हॅल्यू इनपुट केली असेल तीच व्हॅल्यू युनियनमध्ये फक्त डिस्प्ले केली जाते. दॅट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर अँड युनियन. स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक डेटा मेंबरसाठी डिफरंट मेमरी लोकेशन असतं, त्यामुळे त्या व्हॅल्यू आपल्याला ॲज एक्सपेक्टेड मिळतात. पण युनियनमध्ये देअर इज अ सिंगल शेअर्ड मेमरी लोकेशन बरोबर. त्यामुळं जो लास्टचा डेटा मेंबर आहे युनियनचा त्यामध्ये जी व्हॅल्यू आहे तीच तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट दिसेल. अदरवाईजच्या व्हॅल्यू ज्या बाकीच्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या गार्बेज व्हॅल्यू तुम्हाला दिसणार आहेत. इथं बघा डिफरन्स सांगितला, आता विचारतात डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर अँड युनियन. आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, पहिला स्ट्रक्चर आहे ॲक्सेस मेंबर्सवरून. तर स्ट्रक्चरमध्ये काय होतं आहे, वी कॅन ॲक्सेस ऑल द मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर ॲट एनी टाईम. तुम्ही स्ट्रक्चरमध्ये सगळे मेंबर्स एनी टाईम ॲक्सेस करू शकताय. युनियनमध्ये काय, ओनली वन मेंबर ऑफ युनियन कॅन बी ॲक्सेस ॲट एनी टाईम. बघा, कारण मी तुम्हाला सांगितलं, कारण स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक मेंबरसाठी डिफरंट मेमरी लोकेशन आहे, त्यामुळे तो केव्हाही आणि कुठेही कशाही पद्धतीने ॲक्सेस करू शकताय. पण युनियनमध्ये देर इज अ शेअर्ड मेमरी लोकेशन फॉर ऑल दी डेटा मेंबर्स, त्यामुळं एका वेळी तुम्ही एकच डेटा मेंबरची व्हॅल्यू ॲक्सेस करू शकता. मेमरी ॲलोकेशन, मेमरी इज ॲलोकेटेड फॉर ऑल व्हेरिएबल्स इन ए स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये सगळ्या व्हेरिएबल्सना मेमरी ॲलोकेट असते. इथं काय असतं, ॲलोकेट्स मेमरी फॉर व्हेरिएबल विच व्हेरिएबल रिक्वायर मोर मेमरी. ज्या मेमरीसाठी जास्त गरज आहे, ज्या व्हेरिएबलला जास्त गरज आहे त्यालाच ती रिक्वायर्ड केली जाते. कशामध्ये, युनियनमध्ये. इनिशियलायझेशन, ऑल मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर्स कॅन बी इनिशियलाइज. सगळे मेंबर स्ट्रक्चरचे इनिशियलाइज केले जाऊ शकतात. ओनली द फर्स्ट मेंबर ऑफ युनियन कॅन बी इनिशियलाइज. युनियनमध्ये काय, पहिला मेंबर फक्त इनिशियलाइज केला जातो आहे. कीवर्ड्स बघा, स्ट्रक्ट कीवर्ड इज यूज टू डिक्लेअर स्ट्रक्चर. स्ट्रक्चरसाठी कोणता कीवर्ड आहे, स्ट्रक्ट. युनियनसाठी कोणता कीवर्ड आहे, युनियन कीवर्ड इज यूज टू डिक्लेअर युनियन. ठीक आहे, दॅट इज डिफरन्स. सिंटॅक्स बघा, स्ट्रक्ट नेम, स्ट्रक्चर इलेमेंट, स्ट्रक्चर इलेमेंट 1, स्ट्रक्चर इलेमेंट 2, स्ट्रक्चर इलेमेंट n आणि खाली लास्ट स्ट्रक्च व्हेरिएबल नेम. त्याच पद्धतीने युनियन नेम, युनियन इलेमेंट 1, युनियन इलेमेंट 2, याच पद्धतीने युनियन इलेमेंट n आणि युनियन व्हेरिएबल नेम. ठीक आहे, एक्झाम्पल दाखवलं आहे. स्ट्रक्ट आयटम मास्टर, इंटीजर रोल नंबर, कॅरेक्टर रोल नंबर, अरे साईज दिली 50 आणि त्याचा IT म्हणून त्याचा व्हेरिएबल क्रिएट केला. त्याच पद्धतीने युनियन आयटम मास्टर, आयटम MST मीन्स आयटम मास्टर, इंटीजर रोल नंबर, कॅरेक्टर नेम आणि IT. ठीक आहे, दॅट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर अँड युनियन. स्ट्रक्चरसाठी कीवर्ड यूज केला एक्झाम्पलवरून तुम्हाला दिसतं आहे, आणि युनियनसाठी युनियन हा कीवर्ड यूज केलेला आहे. सो या सेकंड युनिटमध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर. त्यानंतर स्ट्रक्चरमध्ये अरे ऑफ अ स्ट्रक्चर, अरे विदिन स्ट्रक्चर, त्यानंतर स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर बघितलं आपण. त्यानंतर युनियन कशा पद्धतीने डिक्लेअर करतात. त्यानंतर डिफरन्स बिटवीन युनियन अँड स्ट्रक्चर हे या युनिटमध्ये आपण बघितलं. तर इथं आपला सेकंड युनिट कंप्लीट झालेला आहे.
तर ह्या दोन्ही युनिटच्या तुम्ही काय करायच्या, जे आपले व्हिडिओ आहेत त्याच्यावरून नोट्स काढायचं आणि ह्या नोट्स परत मला PDF थ्रू पाठवल्या तरी चालतील. नोट्स काढून त्याची PDF बनवा आणि ती मला पाठवा. तर हे दोन्ही युनिट आहेत आपले, युनिट 1 आणि युनिट 2 हे इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करूया, युनिट नंबर 3ला स्टार्ट करूया. त्यानंतर मी तुम्हाला काय देणार आहे, प्रोग्राम देणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे टर्बो सी ड्राईव्ह ॲप तुम्ही मोबाईलमध्ये घ्या आणि तुम्ही ह्या सगळ्या प्रोग्रामचं काय करायचं आहे, तो प्रॅक्टिस करायचं. हिअर इज अ एंड ऑफ द सेकंड युनिट.